मॅच मध्ये धनेश 11 कोकसे संघ फायनल मध्ये दाखल झालेला आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 3-3 षटकांची ही सेमीफायनलची लढत. हिअर वी गो, फर्स्ट बॉल ऑफ द मॅच. ओहो, बॉल टाकलेला नाहीये गोलंदाजानं. डेड बॉलचा इशारा. 5:17 आपण सुरुवात करतोय या सेमीफायनल मॅचला. बरोबर 15 मिनिटांच्या 3 षटकं संपली पाहिजेत. ऑफ साइडला 5 खेळाडू सर्व सर्कलच्या आतमध्ये, ऑन साइडला 2 सीमा रेषेवर, एक डीप स्क्वेअर लेग आणि एक खेळाडू काऊ कॉर्नरला 2 सर्कलच्या आत. पहिलाच बॉल, सुंदर ड्राईव्ह, परंतु फिल्डर आहे डीप मध्ये. एकच धाव घेतली फलंदाजांनी. थोडंसं फंबलिंग घडलं होतं, परंतु महेशचं लक्ष नव्हतं त्याकडे. त्याला दुसरी धाव घेण्यामध्ये अजिबात इंटरेस्टच नव्हता असं वाटलं. सिंगल पहिल्या बॉलवर, अकाउंट ओपन. एक चांगली रणनीती आखण्यात आलेली आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि कुठेतरी स्ट्राईक सुद्धा चांगल्या पद्धतीने रोटेट होते आहे. चांगला चेंडू होता, त्याला सन्मानित केलं. फंबलिंग झाली, मात्र त्या संधीचा लाभ घेण्याचा कोणताही प्रयत्न केला गेला नाही. सलामीची जोडी फार महत्वाची आहे आणि पहिलं षटक पॉवर प्लेचं महत्वाचं षटक. खोऱ्यानं धावा काढाव्या लागतील कारण समोरचा संघ दांडगा अनुभव असलेला आहे. लॉफ्ट केलाय, बॉल हवेत एनफिल्डच्या वरून. सुरेख फटका महेश भुतेच्या बॅटमधून. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बघायचे चौकार की षटकार. 4 धावांचा इशारा, चौकार. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल महेश भुतेसाठी करण्यात आला होता. तिकडे जो डीप मध्ये फिल्डर होता त्याला सर्कल मध्ये आणलं होतं आणि बरोबर त्या सर्कल मध्ये असलेल्या फिल्डरच्या डोक्यावरून बॉलला उडवलं. खूप चांगला फटका, अत्यंत दर्शनीय फटका आपल्याला पाहायला मिळाला. जोरावरती धाव फलकावरती धावा झळकत आहेत. 5 धावा, एक चांगली सुरुवात आहे. 3 षटकांचा डाव आहे. दोन्ही संघ दर्जेदार आहेत. हाय स्कोरिंग सामने होत आहेत या स्पर्धेमध्ये. परफ्यूम डिलिव्हरी, व्हॉट अ बॉल, नास्टी डिलिव्हरी. पूर्णपणे बीट केलंय फलंदाजाला. फलंदाजाच्या अगदी नाकाजवळून बॉल निघून गेलाय. पाहू शकाल विकेट किपरचा वेध घेत असताना. जबरदस्त कमबॅक डिलिव्हरी. मंगलमूर्ती एंटरप्राइजेस आणि वेदांत डेव्हलपरचे प्रोप्रायटर हरिशेठ बेरे यांच्याकडून सोरगाव बी टीमच्या खेळाडूंसाठी सुवर्ण संधी आहे. पारितोषिक आहेत सलगचे 3 चौकार, सलगचे 3 षटकार आणि विकेट हॅट्रिकसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक. स्विंग केला ऑन साइडला, भव्य हिट. फिल्डर आहे खरा, मात्र त्याच्या आवाक्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क, षटकार. कारण यापूर्वीही झालेल्या स्पर्धेमध्ये सोरबी संघानं दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे. चांगल्या पद्धतीनं फटके जोडले गेलेत. दरम्यान आतापर्यंत 4 चेंडू झालेले आहेत. 11 धावा. एक चेंडू जो तिसरा होता तो मात्र अत्यंत दर्जेदार होता. कमबॅक करणारा चेंडू होता, कारण त्यापूर्वीच्या चेंडू चौकार लागला होता. मात्र महेश पुढे येत चांगल्या पद्धतीनं षटकार जोडतो आहे. दर्शनीय अशा पद्धतीचा फटका होता. त्या जोरावर 11 धावा. दरम्यान पुढचा चेंडू, सुरेख फटका. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात चेंडू जाईल. सीमा रेषा पार, षटकार. साहेब यांच्याकडनं जर सलग 3 षटकार मारले गेले, 3 चौकार मारले गेले किंवा 3 विकेटही जर घेतल्या गेल्या तर 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि ते सलग 2 षटकार पाहायला मिळत आहेत. महेश, खरं म्हणजे असं वाटलं होतं की निखिलला टार्गेट केलं जाईल, पण महेशला माहित होतं मला फक्त मारायचंय. मार दे मार. मात्र या ठिकाणी फटका फसला आणि महेश यष्टी रक्षाकडे झेल देऊन तंबूत परततोय. पहिला झटका फटका बसतोय, मात्र उशीर झालेला आहे. धाव फलकावरती पहिल्या षटकामध्ये अत्यंत सुरेख रीतीने धावा झळकलेल्या आहेत. डीजे
कार मारले गेले तर हेमंत ठाकरे यांच्याकडे 9,713. मला वाटतं 713 त्यांच्या गाडीचा कदाचित क्रमांक असेल. 9,713. बघा किती आकर्षक पद्धतीनं या ठिकाणी पारितोषिकं लागलेली आहेत. दरम्यान कळंबोळी गावातून जर या ठिकाणी ग्रामस्थ आले असतील तर मान्यवर ग्रामस्थांना नम्र विनंती आहे, आपण मंचाची शोभा वाढवायची आहे. मंच आपली वाट पाहत आहेत, आयोजक आपली वाट पाहत आहेत. आमची नजर आपल्यापर्यंत जात नसेल तर आपण मात्र मानानं सन्मानानं स्टेजवर यायचंय. 17 धावा फलकावर लागलेले आहेत. पहिलं षटक समाप्त झाले. 2 सलग षटकार आले होते आणि तिसरा बॉल देखील षटकार ठोकण्यासारखाच होता. फुल टॉस, परंतु एक हात बॅटच्या हँडलवरून निसटला आणि त्यामुळे टायमिंग चुकलं. महेशला माघार घ्यावी लागली. मात्र चांगली सुरुवात केली. 16 धावांचं योगदान दिलं. हे व्यासपीठाचं दृश्य तुम्ही पाहत आहात. अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत, सामन्याचा आनंद लुटतायत. मोठी मॅच आपल्या समोर. सेमीफायनलची लढत. एका बाजूला आई गावदेवी सोरगाव ब संघ आणि दुसऱ्या बाजूला जय गणेश वाफाळे ब संघ खेळतोय. दोन्ही संघांच्या नावामध्ये बी जरी असलं तरी अव्वल दर्जाचं क्रिकेट त्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळलेलं आहे. यावर्षी बीच संघ म्हणजे बलाढ्य संघ असंच आपलं पाहायला मिळतं. येस, बी फॉर बेस्ट असं देखील म्हणता येईल. प्रत्येक विषयाच्या हातात बॉल. स्विचचा वापर केला. इनफिल्डला क्लिअर करत असताना सुरेख फटका आहे. नेत्र दीपक शॉट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. निखिलच्या बॅटमधून येतोय चौकार. खूप चांगला फटका. एक्झिक्युशन लाजवाब होतं. अगोदरच ठरवलं होतं, अँटिसिपेट केलं होतं की बॉल थोडासा बाहेर निघतो. प्रतीकचा लेग कटरचा वापर तो करतो आणि बरोबर त्याचा फायदा घेतला. कव्हर पॉइंटच्या मधून बॉलला काढलं होतं. इनफिल्डला क्लिअर करत असताना या ठिकाणी द्वितीय पारितोषिकाचे दाते सूरज पालवी साहेब यांचं आगमन झालंय. सीताराम पालवी त्यांच्या आजोबा यांच्या स्मरणार्थ सूरज पालवी यांनी द्वितीय पारितोषिक दिलेलं आहे. वेलकम, सुस्वागतम भाऊ पालवी साहेब. आपणही दरम्यान मिस टाइम पटका. चेंडू हवेत गेलेला आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक होता. महत्वाच्या क्षणी झेल सोडतोय. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं पकडा कॅच जिंका मॅच, पण इथे झेल सोडला गेला आणि सोपा झेल होता. अनुज कडून चूक घडलेली आहे. जास्त कठीण चान्स नव्हता. उंच गेला होता बॉल आणि बघा हातात पडलाय, परंतु हातात विसावू शकलेला नाहीये. हातातून निसटलाय. धरतीला दान होत असताना हा झेल. जीवदान मिळतंय निखिल भोतेला. हे फार मागात पडू शकतंय जय गणेश वाफाळे बी संघाला. एक धाव मिळाली. धावसंख्या 22 आणि आता स्ट्रायकिंग इनला 1 डाऊन बॅटर साहिल भूते. सूरज पालवी यांच्या जोडीला अविनाश ठाकरे सुद्धा आलेले आहेत. त्यांना विनंती करतो आपण मंचावरती येऊन सनापन्न व्हायचं आहे. 22 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. एका विकेटच्या मोबदल्यात. चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी सोरगाव ब संघ. हो, चांगला बॉल आहे. खोलात टाकलाय. स्ट्रोक चेक करावा लागला शेवटच्या क्षणी. हलक्या हातानं खेळला. डिकआउट केला तो यॉर्कर. एकच धाव मिळणार आहे. धावसंख्या 23. आणि याच दरम्यान सन्मान्य राहुल चंदे साहेबांचं शुभ आगमन आपल्या या क्रीडा नगरीच्या दिशेनं होत आहे. थोड्याच वेळात ते व्यासपीठावर दाखल होतील. त्यांच्या स्वागताची तयारी येथे केली जात आहे. चॅलेंज ग्रुप कळंबोळीच्या माध्यमातून इव्हन जोडीच्या मार्फत. पुढचा बॉल राऊंड द स्टंप्स. हो, फक्त दिशा दिली. रिव्हर्स स्वीप. ओहो, खराब क्षेत्ररक्षण. बॉल चाललाय वेगानं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. यापूर्वी झेल सोडला. आता मात्र आपण पाहिलं तर धावांचं संरक्षण करणं गरजेचं आहे. इथे चौकार मिळतो आहे. चुका घडतायत आणि ज्या खेळाडूकडे चुका घडतायत त्याच दिशेने चेंडू जातोय. अडवायला पाहिजे होता हा बॉल, परंतु दबावात दिसतोय. झेल ड्रॉप झालाय. ते कुठेतरी त्याच्या डोक्यामध्ये अजूनही चालू आहे. अनुजचं क्षेत्ररक्षण आहे लूज असं म्हणण्याची आता वेळ आलेली आहे. धावसंख्या 27. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट बॉल. ह्या वेळेला स्वीप करायचा होता आणि केलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक्झिक्युशन तेवढं चांगलं तर नव्हतं फटक्याचं. मात्र एक धाव मिळाली. डीपमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. चांगली फेक विकेट किपरच्या दिशेनं. थोडीशी बॅटची कट लागली होती. एक धाव मिळाली. धावसंख्या 28. वाफाळे बी संघानं फार जबरदस्त बॅटिंग केले. प्रत्येक मॅचमध्ये मोठमोठ्या धावसंख्या त्यांनी बनवलेल्या आहेत. एका मॅचमध्ये 55 धावांचं टार्गेट 3 ओव्हर्समध्ये असताना देखील सामना जिंकलाय आज. त्यामुळेच ते लक्षात घेऊनच सोरगाव ब संघ देखील बॅटिंग करतोय. प्रत्येक बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न.
या ठिकाणी सुदर्शन ठाकरे साहेब, संकेत गोडविंदे साहेब यांचं आगमन झालंय. दरम्यान पुढचा चेंडू निश्चितच डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात चेंडू धाडला जातोय. पळून एकदा पूर्ण केली गेली, दुसरा धावीचा प्रयत्न असेल. 2 धावा लिलया पूर्ण केल्या जात आहेत. सन्माननीय भास्कर पालवी साहेब यांचंही आगमन होतंय. 2 धावेच्या जोरावरती धावफलकावरती धावा झळकत आहेत. 2 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर 30 धावा. सन्माननीय अतिथी, आणि आपण पाहतोय स्टेज अगदी कसं फुलून गेलेला आहे. आज सारे मान्यवर मंडळी मंचावर पाहायला मिळत आहेत, कारण कळंबोळी गावची आन बान शान असलेली स्पर्धा आहे. संकेत गोडविंदे साहेब यांचं आगमन होत आहे. कल्याणचे रहिवासी आहेत, मात्र आनेगावचे सुपुत्र आहेत. सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत मोलाची कामगिरी असणारे संकेत गोडविंदे साहेब यांचं आगमन झालं. आपलं मनपूर्वक स्वागत. चला, तिसऱ्या षटकाला देखील लगेच सुरुवात करायची. पहिली 2 षटकं आपण बरोबर 10 मिनिटांमध्ये कंप्लीट केलेले आहेत, आणि हेच सहकार्य आता अपेक्षित आहे आयोजकांना तुमच्याकडून. वेळेच्या बाबतीत सहकार्य. सन्माननीय संकेत दादा गोडविंदे यांचं आगमन नुकतंच व्यासपीठावर झालेलं आहे. त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 30 धावा फलक. प्रथम बॅटिंग करत असताना या सेमीफायनल मॅच मध्ये आई गावदेवी सोरगाव बी टीम. 11 धावांवर निखिल खेळतोय. 5 चेंडूंचा सामना केलाय. साहिलनं 2 बॉल्स खेळलेत. 3 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. स्ट्रायकिंग एंडला निखिल. 15ची सरासरी आतापर्यंत राखली गेली आहे. आणखी 15 ते 20 धावा कदाचित जोडण्याचा प्रयत्न असेल. 45 ते 50च्या दरम्यान जर टार्गेट सेट झालं तर ते थोडं खडतर जाऊ शकतंय. आता सायंकाळची वेळ आहे. सूर्यास्ताची वेळ जवळ येत चाललेली आहे. अगदी अंतिम टप्प्यामध्ये पोहोचते आपली ही स्पर्धा. जयश्विषेचा बॉल, कडक फटका ऑन द राईज. बॉलला पाठवलंय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. आहे. आणि अजय, तू म्हणाला त्याप्रमाणे टॉस जिंकल्याबरोबर कर्णधारांनी फलंदाजी घेतली. केवळ आक्रमण आक्रमण आणि आक्रमण. आक्रमणावर भर आहे, कारण अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. यस, अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. अटॅकिंग क्रिकेट. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेटच मारलाय, परंतु ऑन साइडला हा देखील चौकार. वरचा क्लास दाखवत असताना फलंदाज निखिल भुते. दुसरा चौकार आणि तिसरा जर आला तर हरिशेठ बेरे, मंगलमूर्ती एंटरप्राइजेस आणि वेदांत डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेला स्विचिटचा वापर केलाय. ओहो, चांगलं क्षेत्ररक्षण. ताळमेळचा अभाव आहे. 1 धावा अगदी सहज मिळायला पाहिजे होती, मात्र आता घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय, पण हा प्रयत्न किती योग्य आहे ते पाहावं लागेल. पंच सांगतायत की नाही. आता स्ट्राइक निखिलला मिळणार नाहीये. स्ट्राइक साहिलकडे असणार आहे. विकेट देखील मिळणार नाहीये. 1च धाव असेल या बॉलवर. शेवटचे 3 बॉल्स बाकी. धावसंख्या जाऊन पोहोचली 39 वर. दरम्यान सन्माननीय अतिथी राहुल चंदे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होतंय. वेलकम राहुल चंदे साहेब. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती स्टँडला जर चेंडू डायरेक्ट हिट झाला तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. स्वर्गीय संतोष ढोळे स्मृती स्टँडला जर का डायरेक्ट हिट चेंडू झाला तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या ठिकाणी राहुल चंदे साहेब यांचं आगमन झालेलं आहे. युवा नेतृत्व आहे. एवन जोडीच्या माध्यमातून, चॅलेंज ग्रुप कळंबोळीच्या माध्यमातून राहुल चंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. जोपाड्याच्या आई एकविरा चषकावर नाव कोरलं राहुल चंदे यांच्या संघानं, श्री मीनाक्षी कांदळी संघानं. आणि ट्रॉफीचा जो दुष्काळ होता तो संपवला. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉल खाली. जबरदस्त कॅच. साहिलला माघार घ्यावी लागते. विकेट नंबर 2चं पतन. स्वर्गीय किरण स्मृती चषक बघा टॉप लेवलला. स्वर्गीय थँक्यू टीचर. निश्चितपणे गेल्या वर्षी नियतीनं जे हिरावून घेतलं होतं
ते यावर्षी दिलं, कारण गेल्या वर्षी विवेक शेलार आणि नियती आडवी आली होती त्यांच्या. मात्र 2 दिवस अगोदर म्हणजे शनिवारच्या दिवशीच हे भाकीत देवळी येथे मी राहुल जवळ केलं होतं. राहुल, गेल्या वर्षी तुझ्या संघानं खूप चांगली कामगिरी केली होती, पण विवेक शेलारमुळे तुला तिथे विजेतेपद प्राप्त करता आलं नव्हतं. यावर्षी मात्र तुझा संघ नक्कीच जिंकणार आहे आणि त्या अनुषंगानंच त्यांचा खेळ झाला. प्रचंड गर्दी पाहुण्यांची देखील आणि प्रेक्षकांची देखील पाहायला मिळते. नवीन बॅटर निशांत, हाय बॅक लेफ्ट लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर धावतोय आणि जबरदस्त कॅच, आणखी एका फ्लातून कॅच, आणखी एका विकेटचं पतन. धावा, 13ची सरासरी तर पूर्ण केली गेली, पण विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. हेमंत ठाकरे साहेब यांच्या सौजन्यानं निश्चितच सलग 2 चौकार मारले गेले होते तेव्हा हरीश शेठ भेरे यांच्याकडनं 1000 रुपयाची संधी होती. आता मात्र या ठिकाणी संधी जयेश विषय यांच्याकडनं निर्माण झालेली आहे. हेमंत ठाकरे यांच्याकडनं 1000 रुपयाचं रोख पारितोषिक असेल हॅट्रिकसाठी. दोन्हीकडून पारितोषिक लागतायत. दोन्ही संघांना चांगला सपोर्ट आहे. दोन्ही संघांचे पाठीराखे फार मोठ्या प्रमाणावर उपस्थित झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकाल प्रेक्षक सर्वांचं सहर्ष स्वागत. शेवटचा बॉल बाकी आहे. 39 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. हॅट्रिक बॉलचा सामना करण्यासाठी नवीन बॅटर निलेश मैदानामध्ये. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. सुरेख बॉल, बॅट चिकट आणि फलंदाज बाद. हॅट्रिक कंप्लीट. जयेश विषयनं कमाल केली आहे, जबरदस्त कमबॅक केलंय. पहिल्या 2 बॉल्सवर 2 चौकार, तदनंतर ती सिंगल घेत नव्हता फलंदाज निखिल, मात्र सिंगल घेतली आणि तेथून पुन्हा एकदा गोलंदाज हावी ठरताना दिसला. चेक, थँक्यू. दरम्यान या ठिकाणी संकेत घोडविंदे साहेब यांना आपण सन्मानित करणार आहोत. अत्यंत मोलाचं योगदान आहे या स्पर्धेमध्ये संकेत घोडविंदे साहेब यांचं, कारण सचिन घोडविंदे यांचा हा आपण मैदान पाहतो आहोत. मात्र संकेत घोडविंदे अत्यंत मोलाचं योगदान देणारं व्यक्तिमत्व त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. जयेश ठाकरे आणि जयेश पालवे हे या ठिकाणी जोडले आहेत. प्रसन्न पंकज, त्याचप्रमाणे एवन जोडी, संकेत ढोले आणि अक्षय पाटील. चॅलेंज ग्रुप कळंबोळीच्या माध्यमातून आकर्षक सन्मान चिन्ह, प्रेमाचे प्रतीक असलेलं पुष्पगुच्छ आणि माईची शाल या माध्यमातून आपण सन्मान प्रदान करीत आहोत. मनोहर ठाकरे साहेब यांचं आगमन झालं, आपले मनपूर्वक स्वागत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक भास्कर पालवी साहेब यांना विनंती करतोय आपण सन्मानासाठी यायचंय. भास्कर पालवी, सन्माननीय भास्कर पालवी साहेब या आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये आपला सन्मान स्वीकारायचा आहे. प्रसन्न पंकज त्यांच्या सोबतीला जोडले गेलेत. जयेश पालवी, जयेश ठाकरे, एवन जोडी, संकेत ढोले आणि अक्षय पाटील यांच्या माध्यमातून ही माहिती शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह या माध्यमातून आपण त्यांना सन्मानित करीत आहोत. सन्माननीय भाऊ पालवी साहेब आपण यायचंय. भाऊ पालवी आपण टॉस बॉक्स मध्ये या. कळंबोळी गावचे सन्माननीय अतिथी त्यांना आपण सन्मानित करीत आहोत. एवन जोडी, संकेत ढोले, अक्षय पाटील, प्रसन्न पंकज, त्याचप्रमाणे जयेश ठाकरे आणि जयेश पालवे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण त्यांना प्रदान करीत आहोत. चॅलेंज ग्रुप कळंबोळी स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026. राहुल चंदे साहेब युवा नेतृत्व, अत्यंत मौलिक अशा पद्धतीनं त्यांचंही योगदान असतं. पीटीसीचे माजी तथा विद्यमानी अध्यक्ष आहेत, कारण नवीन अध्यक्ष अजून आपण निवडलेला नाहीये. तोपर्यंत राहुल चंदेंच्या खांद्यावरती दूर आहे, आपण त्यांना सन्मानित करीत आहोत. राहुल चंदेला विनंती करतो आपण टॉस बॉक्स मध्ये येणार आहात. एवन ग्रुप अशी जोडी आहे सुंदर चॅलेंज ग्रुपची आणि एवन जोडीच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे जयेश ठाकरे
जयेश पालवी, प्रसन्न आणि पंकज. चॅलेंज ग्रुप कळंबोलीच्या माध्यमातून मायेची शाल, प्रेमाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ आणि सुरेख सुंदर सन्मान चिन्ह या माध्यमातून आपण पीटीसीचे विद्यमान अध्यक्ष राहुल चंदे यांना सन्मानित करीत आहोत. दोन्ही संघांनी इकडे लक्ष द्यायचं आहे. धावसंख्या जी आहे ती 41 झालेली आहे. टार्गेट 42 धावांचा असणार आहे. पहिल्या षटकामध्ये पंचांनी जो एक चौकाराचा इशारा केला होता तो रिप्ले चेक करून पुन्हा एकदा निर्णय देण्यात आलेला आहे आणि तो षटकार होता, त्याच्यामुळे 2 धावा स्कोअरमध्ये ॲड होत आहेत. 41 धावा आहेत आणि वाफाळी बी संघाचं देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय, कारण निर्णयाचा सन्मान त्यांनी केलाय. तर 42 धावांचं टार्गेट असेल फायनलची फेरी गाठण्यासाठी जय गणेश वाफाळी बी संघासमोर. आणि भाऊ ठाकरे साहेबांच्या माध्यमातून जयेश विषयकरिता 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. हॅट्रिक त्यांनी पटकावली. यंग अँड डॅशिंग ग्रुप अर्थातच चॅलेंज ग्रुप सध्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल, यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. सन्मान्य भाऊ ठाकरे साहेबांकडून प्रत्येक षटकारासाठी वाफाळी बी टीमच्या फलंदाजांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. 14ची सरासरी गाठायची आहे धावाच्या सुरुवातीपासून. 42 धावांचं टार्गेट. दीपक सुतार पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होत आहेत. दीपक, धावसंख्या चांगली आहे, कंडिशन्स आता बदलत चाललेल्या आहेत, पण समोरची टीम देखील तेवढीच घातक आहे. या ठिकाणी एक महत्वाचा सन्मान आपण करणार आहोत. कळंबोळी गावचे सुपुत्र ज्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात गावाचं नावलौकिक केलेलं आहे. डावाला सुरुवात. पहिला बॉल बॉटमॅनचा वापर केलाय. वाईड डीप मिड विकेटला फिल्डर वेगानं पोहोचलाय. जबरदस्त फिल्डिंग. एकच धाव मिळणार आहे फलंदाज प्रतीकला. सिंगल ना अकाउंट ओपन होत आहे. प्रतीक विषय आणि जयेश विषय ही सलामीची जोडी आहे वाफाळे बी संघाकडून. निश्चितच कळंबोळी गावचे सुपुत्र, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक सन्माननीय मनोहर ठाकरे साहेब यांचा शाही नागरी सत्कार आपण करीत आहोत. मी मनोहर ठाकरे साहेबांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये यायचंय. पुढचा बॉल वाईटचा इशारा करतायत पंच. भाऊ ठाकरे यांच्याकडून प्रति षटकारास 500 आणि 6 बॉल्समध्ये 6 षटकारांसाठी हेमंत ठाकरे यांच्याकडून 9713 रुपये. दरम्यान या ठिकाणी सन्मान होत आहे गावाच्या वतीनं. चॅलेंज ग्रुप कळंबोळी स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक नागरी शाही सन्मान मनोहर ठाकरे साहेब यांचा. ओ सुरेख फटका आहे, स्वीप केलाय आणि बॉलला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खणखणीत चौकार. सर 14ची सरासरी गाठायची. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर वाईट आणि त्याच्यानंतर स्वीप करत असताना चौकार. 2 बॉलमध्ये टीमच्या खात्यामध्ये 6 धावा. षटकारांची हॅट्रिक जर केली तर हेमंत ठाकरे यांच्या माध्यमातून 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकले तर 9713 रुपये हेमंत ठाकरे यांच्या माध्यमातून दिले जातील. त्याचबरोबर प्रत्येक षटकारासाठी भाऊ ठाकरे यांच्या माध्यमातून 500 रुपये दिले जातील. संजयजी पालवे यांच्या माध्यमातून देखील 3333 रुपये षटकारांच्या हॅट्रिकसाठी दिले जातील. पैशाचा पाऊस होतो अक्षरशः स्पर्धेवर. हे पेम राहिले स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक 2026 वर चॅलेंज ग्रुपची स्पर्धा अप्रतिम राहिली. सेमीफायनल आपण पाहतोय. आणि विकेट हॅट्रिक साठी हरिशेठ बेरे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. विकेट हॅट्रिक साठी संकेत घोडविंद यांच्या माध्यमातून 5000 रुपये दिले जातील. फुल टॉच होता ऑन साइडला पाठवले. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. लाजवाब बॅटिंग. छोट्या चणीचा खेळाडू आहे जयेश विषय, परंतु काय मजबूत आणि उत्तुंग फटके मारतो. मागच्या मॅच मध्ये देखील त्याने जबरदस्त आतिषबाजी केली होती. 25 धावांची जबरदस्त खेळी साकारली होती. हा कमजोर बॉल होता. डाव्या इष्टीच्या थोडासा बाहेर जाणारा फुलटॉस बरोबर दिशा दिली आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार येतोय. धावसंख्या वेगानं पुढे सरसावते 12. मनोहरजी ठाकरे यांच्या माध्यमातून देखील कोणती हॅट्रिक झाली चौकार, षटकार किंवा विकेटची तर त्यांच्या माध्यमातून देखील 2000 रुपये दिले जातील. आयवा जेलसाठी देखील प्रेक्षकांना चॅलेंज ग्रुपच्या माध्यमातून 100 रुपये दिले जातील. पैशाचा पाऊस होत असताना सेमीफायनल क्रमांक वर पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग. 14ची सरासरी पाहिजे. पहिल्या 3 बॉलमध्येच 12 धाबा आलेत वापाली बी टीमच्या खात्यामध्ये. चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. गोलंदाज यशला मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यांवर आहे. पॉवर प्लेचं षटक टाकतोय. उलट दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. अपील आणि यस इज गॉन.
caught behind. Good comeback by Yash. लागले वाफाले बी टीमला. स्वर्गीय किरण श्री पाटील स्मृती स्टँड, त्याचबरोबर स्वर्गीय संतोष डोले स्मृती स्टँड. स्टँडला जर षटकार ठोकला, हिट केलं तर एवन जोडीच्या माध्यमातून, चॅलेंज ग्रुपच्या माध्यमातून 1000 रुपये दिले जातील. अजूनही तो रेकॉर्ड झालेला नाही. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. 2 मॅचेस शिल्लक आहेत. ऐवजी पाहायला मिळालेली षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली, चौकारांची हॅट्रिक देखील पाहायला मिळाली, विकेटची हॅट्रिक देखील झाली आहे. परंतु 2 स्टँडला अजूनही कोणत्याही बॅटरने हिट करत असताना षटकार ठोकलेला नाहीये. नवीन फलंदाज त्वरित आपण खेळपट्टी गाठायचे. स्पीडअप करा जरा. स्विच हिट खेळण्याच्या नादात बाद झालाय. जयेश विषय चांगल्या टच मध्ये होता, सरळ बॅटनं धावा येत होत्या, मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. काही गरज नसताना इथे विकेट त्याने अक्षरशः टाकली आहे. स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती स्टँड आपण पाहतोय, तिकडे देखील काही प्रेक्षक सामन्याचा आनंद लुटतायत. खरं तर खिलाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळाली जयेश विषयकडून, पण विकेट त्याने गमावले. 10 धावांचं योगदान दिलं. नवीन बॅटर मैदानामध्ये अथर्व विषय इन एट नंबर 3. यशचा पुढचा बॉल डेड बॉल असेल. 12 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. टार्गेट आहे 42 धावांचं, अजूनही 30 धावांची आवश्यकता. सुरुवात तर चांगली झाली आहे, नंतर आणखी चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. ओ सुपर्ब शॉट. लॉंग लेगला पाठवलाय बॉलला, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. भरपूर मोठा गॅप होता लॉंग लेग मध्ये. लेग स्टंपवरचा बॉल होता, फक्त टर्न केला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना चौकार आला. टीमची धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली. लाईन कुठेतरी चिंतेचा विषय राहिला या षटकामध्ये. अगोदर देखील एक लेग स्टिकच्या थोडासा बाहेरचा फुल टॉस आपण बघितला, त्याच्यावर षटकार जयेशनं ठोकला होता. हा देखील बॉल डाव्या इष्टीच्या रोखाने टाकला होता. फलंदाजाने शफल केलं होतं, कदाचित डावी इष्टी उखडण्याचा प्रयत्न होता, थोडंसं प्रलोभन मिळालं होतं, परंतु तेथे गोलंदाजच फसताना दिसलाय. नेक्स्ट बॉल. यावेळेला मिड ऑफच्या डोक्यावरून समोर अगदी मारलाय. फिल्डर पाठलाग करतोय. डीपमध्ये खेळाडू देखील आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. प्रत्येक विषयाचं कौतुक करावं लागेल. हरणाचा वेग पाहायला मिळाला. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत आणि याचबरोबर षटक देखील समाप्त. धावसंख्या 1 बाद 18. जय गणेश वाफाळे बी. समीकरण आहे 12 चेंडू आणि 24 धावा. यावेळी ऑन स्क्रीनवर तुम्ही हे चॅलेंज ग्रुप पाहू शकता कलंबोलीचं, ज्यांच्या माध्यमातून स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषकाचं आयोजन केलं. अप्रतिम स्पर्धा राहिली. या स्पर्धेची इवन जोडी अक्षय पाटील, त्यानंतर संकेतची ढोले, प्रसन्न ठाकरे, पंकज पाटील आणि त्यांचे संपूर्ण कमिटी सहकारी आपल्याला पाहायला मिळतात. पंकज असतील, प्रसन्न असतील, जयेश पालवी, नयन, प्रवीण, विक्रांत, गौरव, राजू, ओमकार, हार्दिक, करण, हेमंत, शुभम, सोहम, आर्यन, ऋतिक टीम मीटिंग करू नका. यानंतर मेगा फायनल व्हायचे, त्यामुळे विनंती असेल सोरगाव बी टीमला. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 18 वर 1 विकेट. या पेपर थोडासा सोपा झाले असं म्हणावं लागेल, कारण का पहिल्याच ओव्हरमध्ये 18 धाबा आलेत. यश भूतेच्या विपक्षामध्ये 2 चौकार 1 षटकार. मॅच ऑन करायचे. षटक क्रमांक 2 करण. जहाँ रन रोकने के लिए करण को लाया गया है. 12 गेंदों में 24 रन चाहिए. ठीक 12 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं. प्रतीक विषय डटे हुए हैं क्रीज पर, हालांकि एक ही गेंद खेली है. 10 रन बनाकर जयेश विषय आउट हुए. अथर्व ने अच्छी शुरुआत की है 2 गेंदों में 6 पर बैटिंग करते हुए, और फिलहाल स्ट्राइक प्रतीक विषय के पास. क्या उनका विकेट चटका सकते हैं करण? विकेटची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये थोडीशी रणनीती वेगळी आहे. जयेश विषयच्या सोबत प्रतीकाला विकेट गेल्यानंतर प्रथमेशला मागे ठेवले, अथर्व विषयला पाठवले. मॅच ऑन करायचे. जास्त वेळ घेतला सोरगाव बी संघ, आपल्याला लास्ट वॉर्निंग, पेनल्टी दिली जाईल. करण प्रतीक विजयसाठी यावेळी सकुट टप्पा ऑन साइडला खेचून मारलाय. बॉल चाललाय मिड विकेट मध्ये. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि महत्वाचा मासा, महत्वाची विकेट, किमती विकेट पहिल्याच बॉलवर दुसऱ्या ओव्हरच्या करणने मिळून दिली. यही तो सवाल था, क्या विकेट ले सकते हैं करण? प्रतीक का विकेट, और विकेट ले लिया है. पहली गेंद पर उछाल अच्छा था इस शॉर्ट बॉल में, और कंट्रोल में नहीं रख पाए. अपने शॉट को पुल किया लेकिन मैदान को क्लियर नहीं कर पाए. 1 पर आउट हुए प्रतीक. नवीन बॅटर लवकरच मैदानामध्ये पाठवायचे आणि वाफाले बी टीम आपले खेळाडू कक्षामध्ये पाहिजेत. आणि प्रेक्षक जर असतील त्या ठिकाणी तर त्यांनी ते खाली करायचंय.
नम्रतेची सूचना. विकेटची आपण चर्चा करत होतो, ती विकेट करणने मिळून दिली. मोठी विकेट होती. सेमीफायनल साठी फक्त एका धावेचं योगदान दिलं. 18 वर दुसरा झटका लागलाय वाफाली बी टीमला. नवीन बॅटर लवकर यायचंय. चलिए अगले बल्लेबाज को रेडी रहना है और विकेट गिरने के बाद तुरंत आपको मैदान में पहुंचना है। प्रथमेश विशे अब आए हैं नंबर 4 पर। इससे पहले ओपन भी करते हुए नजर आए। हालांकि पिछले कुछ मैचेस में हमने प्रतीक विशे और जयेश विशे की सलामी जोड़ी देखी है, लेकिन प्रथमेश विशे गजब के खिलाड़ी है। 11 गेंदे शेष है, 24 रनों की जरूरत। स्पीडअप करना है प्लीज। ज्यावेळेस पहिल्या डाबामध्ये गोलंदाजी वाफाले बीची होती त्यावेळेस त्यांनी 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर पहिल्या पूर्ण केल्या होत्या. आता देखील सोरगाव टीमला तेच करावं लागेल आणि त्या दुसऱ्या ओव्हरसाठी आउटफील्डचा एक क्षेत्ररक्षक तुम्हाला इनफील्डमध्ये ठेवावं लागेल. नवीन बॅटर प्रथमेश विशे. आता विकेट टिकून बॅटिंग करावी लागेल. 2 महत्त्वाच्या विकेट गेलेत. लंबे हिट्स लगाने के लिए जाने जाते हैं प्रथमेश विशे। इस सीजन में फिनिशर का अच्छा रोल निभाया है। ओ बढ़िया गेंद थी है, ऑफ स्टंप के बाहर छकाया बैट्समैन को। डॉट डिलीवरी। चांगली ओव्हर पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर करणने विकेट मिळून दिली. हा देखील ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला होता. अगदी धावून आला होता प्रथमेश विशे खेळण्यासाठी, परंतु संपर्क नाही आणि पिचिंग झाल्यानंतर बॉल अगदी खाली राहिला. डॉट बॉल. थोड़ा सा बाहर की तरफ मूवमेंट था उस गेंद में, बाहर की तरफ निकली थी गेंद टप्पा पड़ने के बाद और उसी मूवमेंट के चलते बीट किया है बैटर को। शुरुआत लाजवाब है इस ओवर की करण की और इसी तरह से गेंदबाजी करने की जरूरत है। कसी भी गेंदबाजी की आवश्यकता सोरगांव बी टीम को। फिर से बीट किया है, लेकिन इस बार वाइड का इशारा करते हुए अंपायर अतिरिक्त रन मिलेगा। अब समीकरण बदलता हुआ 10 गेंदे और 23 रन। वाईट बॉल. सुरुवातीचे 2 बॉल चांगले टाकले. यावेळेस देखील बॅटर पासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला करणने, परंतु तो जास्तच दूर राहिला. वेस्टीच्या एक्स्ट्रा धाव खर्च झाली. टीमची धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचली. विकेट केले 2 आणि आता बॉल शिल्लक आहेत 10 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी अजूनही 23 धावांची गरज. रोमांचक, रोचक, दिलचस्प क्रिकेट। स्वर्गीय किरण शेठ पाटिल स्मृति चषक 2026 में कौन पहुंचेगा फाइनल में, कौन खेलेगा धनेश 11 के विरुद्ध। जड़ में रखी हुई गेंद, लेकिन उतना ही खूबसूरत ड्राइव। गेंद डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में, बढ़िया क्षेत्ररक्षण संजय द्वारा। एक ही रन लेने का अवसर। आउटस्टैंडिंग वर्क बाय द फील्डर इन द डीप। चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी देखील चूक होती. ज्यावेळेस आउटफील्ड मध्ये बॉल जातो चांगले क्षेत्ररक्षण होतं. पहिल्या सेक्शन मध्ये बॉल उचलला जातो त्यावेळेस दुसरी धाव काढणं थोडंसं कठीण जातं. 9 बॉल आणि 22 धाबांची गरज. या ओव्हरमध्ये कमबॅक करून दिले. पहिल्या ओव्हरमध्ये जरूर 18 धाबा 1 विकेट आली होती, परंतु या ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 2 धाबा 1 विकेट करणच्या खात्यामध्ये. राईट हँड ओव्हर द विकेटने अथर्वसाठी फुलटॉच होतो. ऑन सेटला टर्न करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चालले समोर. लॉंगन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप मधून येईल तोपर्यंत सिंगल. वाह, काय कमालीची गोलंदाजी. पहिल्या ओव्हरमध्ये हा सामना चुकला होता वाफाले बी टीमच्या बाजूने, कारण अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळाली. परंतु ज्यानंतर विकेट आली प्रतीक विशेची, त्यानंतर पुन्हा एकदा या मॅच मध्ये शिरकाव केले सोरगाव बी टीम ने. जी हाँ, 18 रन आए थे पहले ओवर में, लेकिन इस ओवर में अभी तक 4 गेंदों में सिर्फ 3 रन खर्च किए हैं करण ने। अंडर प्रेशर अच्छी गेंदबाजी और फील्डर्स का भी अच्छा साथ अभी तक उनको मिला है, लेकिन ओवर खत्म नहीं हुआ है और पलटवार कभी भी हो सकता है वाफाले बी टीम की ओर से। 8 गेंदे शेष है, 21 रनों की जरूरत। करण चले ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। इस बार शायद कदम चूक गए हैं। प्रथमेश विशे के पास स्ट्राइक है। रमेशजी पालवी या दरम्यान आमच्यामध्ये जोडले गेले, त्यांचे देखील सरचे स्वागत, वेलकम, सुस्वागतम. 8 बॉल शिल्लक आहेत, 21 धाबांची आवश्यकता आहे. या ओव्हरचे 2 बॉल दोन्ही टीमसाठी महत्त्वाचे असतील. ऐसे लगता है कि शायद आखिरी गेंद तक संघर्ष देखने को मिलेगा इस मैच में। अगली गेंद इस बार तान दिया है आसमान में। डीप मिड विकेट के खिलाड़ी कैच के नीचे और कोई गलती नहीं, बढ़िया कैच। प्रथमेश विशे का काम हुआ तमाम। काय जबरदस्त झेल यश भूतेने डीप मध्ये पकडलाय. महत्वाची विकेट. प्रथमेश विशे देखील बाद होईल. तिसरा झटका लागले वाफाली बी टीमला. आपण चर्चा करत होतो की शेवटच्या ओव्हर पर्यंत हा सामना जाईल आणि तर 7 बॉल मध्ये 21 धाबांची आवश्यकता. विशेष करून महत्वाच्या 3 विकेट गेलेत आणि तर 7 बॉल मध्ये 21 धाबांची आवश्यकता. टीम मीटिंग करू नका, यानंतर मेगा फायनल स्पर्धेची अजूनही बाकी आहे. गजब का कमबैक, गजब की वापसी यहाँ पर सोरगांव बी टीम द्वारा। पहले ओवर में जब 18 रन बने थे तो कई दर्शकों को लगा होगा कि शायद आसानी से ये टारगेट चेज किया जाएगा, लेकिन करण के इरादे कुछ और है। लाजवाब गेंदबाजी कर रहे हैं और फील्डर्स की भी मैं सराहना करूंगा एक बार फिर से, जिस तरह से फील्डिंग हो रही है, कैचिंग भी बहुत बढ़िया देखने को मिल रही है। अब 7 गेंदे और 21 रन, यह है समीकरण। नए बल्लेबाज यज्ञेश, यंगस्टर है, बड़े शॉट्स खेलने की क्षमता रखते हैं।
अथर्व और यज्ञेश की जोड़ी क्रीज पर। बहुत कम मौके मिलते हैं वैसे बल्लेबाजी के, लेकिन आज मौका है, चुनौती भी है। हवा में गेंद, मिस टाइम स्ट्रोक, विकेट कीपर गेंद के नीचे, एक और बैटर का काम तमाम, एक और विकेट झटकते हुए करण। गजब की गेंदबाजी, बहुत ही सफल ओवर समाप्त होता हुआ करण का। 3 विकेट चटकाए उन्होंने और केवल 3 ही रन खर्च किए। खूपच चांगली ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली, जबरदस्त प्रभाव टाकल्या ओव्हरमध्ये 3च धावा देत असताना 3 महत्वाच्या विकेट घेतल्या आणि या मॅच मध्ये आता पूर्णपणे शिरकाव केलाय सोरगाव बी टीमच्या टीमने। 6 बॉल मध्ये अजूनही 21 धावांची आवश्यकता असेल। मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आता प्रयत्न करावे लागेल। धनेश इलेव्हन कुकचे टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थिती दाखवायचे। प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय। नजर टाकावी तिथे प्रेक्षक राजा। अफलातून गेंदबाजी अंडर प्रेशर करण द्वारा। अब 6 गेंदों में 21 रनों की जरूरत है। नए बल्लेबाज मुकेश क्रीज पर पहुंचे हैं 6 नंबर पर। स्ट्राइक अथर्व विषय के पास। अथर्व ने गेंद से कई बार मैचेस जिताए हैं, लेकिन क्या आज बल्ले से योगदान देते हुए मैच जिताएंगे, ये देखने वाली बात है। सिली पॉइंट पर फील्डर तैनात किया जा रहा है और आखिरी ओवर की जिम्मेदारी निखिल के कंधों पर। निखिल बुते। बड़े शॉट्स की जरूरत वाफाले बी टीम को। 6 गेंदे 21 रन। निखिल ऑन साइड की फील्ड को कस लिया गया है। डिप स्क्वायर लेग, डिप मिड विकेट, एक काउ कॉर्नर और लॉन्ग ऑन। एलिवेशन नहीं है, आउटफील्ड में जरूर जाएगी, लेकिन फील्डर सतर्क है वहां पर। जल्दी आया है गेंद पर, 2 की कॉल, निकल पड़े हैं। ओहो, थ्रो सटीक नहीं था। 2 रन कंप्लीट। स्ट्राइक अपने पास रखते हुए अथर्व अब 5 गेंदे और 19 रन। मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील। अथर्व मध्ये ती क्षमता आहे, एखादा मोठा फटका आला निखिल बुतीच्या विपक्षामध्ये तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो। त्याच्यासाठी आता त्याला प्रयत्नांची पराकष्ट करावी लागेल। सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळते वाफाले बी सोरगाव बी मध्ये। ओ हवाई फायर, क्लीन स्ट्राइक, लॉन्ग ऑन को क्लियर करते हुए अथर्व विषय। मैच अभी भी ऑन है। 6 काय जबरदस्त प्रहार अथर्व विशेषा निखिल बुतेच्या विपक्षामध्ये। चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहणार आहोत। उर्ध विकेटने जात असताना ती पुढ्यात टाकला होता, फ्रंट फुट ओपन करत असताना जबरदस्त स्ट्रोक, ताकद पूर्णपणे झोकून दिली। टायमिंग अफलातून होतं। षटकार ठोकला। आता 4 बॉल शिल्लक, 13 धावांची गरज। मॅच अजून संपली नाहीये, ही गोष्ट आता मोठी होत चालली आहे। ही क्रिकेटची गोष्ट अशीच आहे, इथे बदल होतच असतो। प्रत्येक क्षणाला या मॅच मध्ये रंग बदलत गेलेत। जहां मैच कभी यहाँ तो कभी वहां, यहां से वहां होने वाला ये मुकाबला। 4 गेंदे 13 रन। फुलर लेंथ ड्राइव किया सीधे बल्ले से, शॉट अच्छा है, लेकिन सामने फील्डर 2 रन लेना चाहते हैं। मौके को बुना लिया गया है। बैट्समैन रन आउट होते हुए नॉन स्ट्राइकर से इन पर मुकेश। समीकरण 3 गेंदे और 12 रन। स्ट्राइक अभी भी अथर्व के पास है। नए बैटर को तुरंत आना है क्रीज पर। अथर्वने स्वतःकडे स्ट्राइक ठेवण्यासाठी दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केला। स्ट्रोक चांगला होता, लेंथ चांगली होती, बॉल देखील चांगला होता, फिकी देखील चांगली झाली या बॉलवर। काय जबरदस्त स्ट्रोक अथर्वचा। स्ट्रेट ड्राइव्ह केला होता, एक सिंगल पूर्ण केली। टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 30 वर। गणेश इलेव्हन कुक्सेसन टॉस बॉक्स मध्ये कॅप्टनला पाठवायचे। 3 बॉल शिल्लक आहेत, 12 धावांची आवश्यकता। अथर्व विषय जोपर्यंत आहे तोपर्यंत डोक्याची घंटी वाजत राहील सोरगाव बी टीम साठी। दोन्ही टीमचे समर्थक मोठ्या संख्येने आलेत। प्रत्येक बॉलवर संघर्ष करावा लागतोय, कारण ही लढाई गावाची, गावाच्या अस्तित्वाची, गावाच्या नावाची, गावाच्या चर्चेची आहे। एकीकडे सोरगाव बी तर दुसरीकडे वाफाले बी। 3 गेंदे 12 रन, 1 छक्का जड़ चुके अथर्व। निखिल अगली गेंद लेकर ओवर द विकेट से, और फिर से लॉफ किया है, स्ट्रेट डाउन द ग्राउंड। क्या मैदान के बाहर? जी हाँ, 6 रन। कहानी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। हेच सांगत असताना अथर्व विषय या इनिंग मधून, अथर्व विषयच्या बॅट मधून 2 षटकार 1 चौकार आलाय। आता 2 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता। क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ, जिथे जर आणि तरला जागा नाहीये। बॉल मॅच बॉल मैदानामध्ये पाठवायचंय, अनिश्चितता भरलेली असते। सरडापेक्षाही जास्त वेळ हा खेळ रंग बदलत असतो। मॅच बॉल येऊ द्या, लगेच मॅचला सुरुवात करायची। आता थोडासा पेपर सोपा झालाय। 2 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता। हा बॉल जर डॉट आला तर 1 बॉल 6, यावर 1 धाव आली तर 5 धावा, यावर षटकार आला तर मॅच फिनिश। कोशिश करेंगे मेरे ख्याल से बड़े हिट की और छक्का लगाकर फिनिश करना चाहेंगे, लेकिन गेंदबाज भी कम नहीं है, वापसी कर सकते हैं निखिल बुते। जबरदस्त मैच, रोमांचकारी मुकाबला। कुक्से टीम के कैप्टन, धनेश इलेवन के कैप्टन, प्लीज आपको आना है।
2 गेंदे 6 रन, व्हाट अ मैच। रोंगटे खड़े कर देने वाला मुकाबला स्वर्गीय किरण शेठ पाटिल स्मृति चषक 2026 में सेमीफाइनल। अगली गेंद ओवर द विकेट से इस बार छकाया है, जबरदस्त गेंद, ये रही वापसी गेंदबाज निखिल भुते द्वारा। अंतिम गेंद पर नतीजा निकलेगा, 1 गेंद 6 रन चाहिए वाफाले बी को। 1 बॉल 6 धाबांची आवश्यकता। आता दोन्ही टीमचे समर्थक देवाकडे धाबा करू लागले असतील, देवाची प्रार्थना करू लागले असतील। भाऊ ठाकरे यांच्या माध्यमातून षटकार आला तर 1000 रुपये दिले जातील। भूते देखील कमी नाहीये, आज बॅटिंग त्यांनी चांगली केली नाहीये, परंतु मागच्या दिवसामध्ये पहिल्या दिवसामध्ये स्पर्धेच्या अक्षरशः नाचवलं होतं सर्व गोलंदाजांना। सेमीफायनल आवडले असेल, चॅलेंज ग्रुप कलंबोली स्वर्गीय किरण शेठ पाटील स्मृती चषक ची सेमीफायनल आवडली असेल तर सर्व प्रेक्षकांना विनंती करेन, चॅलेंज ग्रुप साठी या मॅच साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत। परमेश्वर माली साहब की पालवी साहब की ओर से भी सिक्सर के लिए 1000 रुपयों का इनाम है। ये बहुत ही इंपॉर्टेंट गेंद है, सबसे महत्वपूर्ण गेंद इस सेमीफाइनल मुकाबले की। फाइनल में कौन पहुंचेगा, सोरगांव बी या फिर वाफाले बी। चलिए स्पीड अप करें प्लीज, ज्यादा वक्त नहीं लिया जा सकता है। 2 क्लोज इन फील्डर्स, फॉरवर्ड शॉर्ट लेग की तरफ भी वहां पर खिलाड़ी स्लिप पॉइंट भी रखा गया है। गेंदबाजी कर रहे हैं निखिल भुते, बल्लेबाजी कर रहे हैं अथर्व विषय। निखिल वर्सेस अथर्व। ओहो, क्रिकेट की गर्मा गर्मी है, क्रिकेट की गहमा गहमी है। डॉट डिलीवरी आती है तो संकेत ढोली की ओर से, सॉरी संकेत गोडविंदे साहब की ओर से 2000 रुपयों का इनाम है। क्या बात है, पैशाचा पाऊस होतोय, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना, हृदयाचे ठोके वाढवणारा सामना। 1 बॉल 6 धावांची आवश्यकता। सोरगाव बी विपक्ष वाफाले बी, समोर अथर्व विषय, निखिलचा बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक आणि त्याचबरोबर सोरगाव बी संघ फायनल मध्ये पोहोचले, आपलं अभिनंदन। चलिए टॉस के लिए तुरंत आना है, नाणेफेकीसाठी लगेच यायचं आहे। खूप खूप अभिनंदन हेमंत ठाकरे साहेब, संघ